सगळ्या जागतिक घडामोडींवरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास आपल्या राज्यात काय घडतंय ते देखील आपण बघणार आहोत। नाशिकमधली बातमी आहे। नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसांमध्ये 315 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढलाय। विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील धुवाधार असा पाऊस होतोय, त्यामुळे जिल्ह्याचा धरण साठा 43% जाऊन पोहोचलाय। दारणा, गंगापूर यासोबतच कादवा धरणातून 3 दिवसांपासून विसर्ग सुरू असून यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते। गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 क्युसेक एवढ्याने वाढवण्यात आला होता, त्यामुळे रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली। पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचलं आहे। पावसाने 2017 सालचा हा उच्चांक यावेळेस मोडीत काढलेला आहे। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधारी सुरू आहे आणि यामुळे धरणातून विसर्गाला देखील सुरुवात करण्यात आली आहे। आपण बघितलं तर गंगापूर धरण हे जवळपास 67% भरलेलं होतं, मात्र यातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे आणि धरण साठा हा सध्या 62% वरती आहे। 2 दिवसांपूर्वी विसर्ग जवळपास 550 क्युसेकने सोडण्यात येत होता, मात्र या टप्प्याटप्प्याने वाढ ही करण्यात आली आणि सध्या 3900 क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि एकंदरीतच यामुळे आपण समोर हे चित्र बघितलं तर पंचवटी रामकुंड परिसरामध्ये देखील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी हे आलं आहे, तर यासोबतच या परिसरातील जी छोटी मंदिरं आहेत, पूल आहेत, ती देखील पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतं आहे। सध्या आपण बघितलं तर इथे सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत। इथे धोकादायक ठिकाणी खर्च जाऊ नका, पूर परिस्थिती बघण्यासाठी गर्दी करू नका असं आव्हान, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता या सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत। एकंदरीतच जिल्ह्यातील परिस्थिती आपण बघितली तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड या तालुक्यामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग हे बघायला मिळते आणि यामुळे कादवा, पालखेड, दारणा या धरणांमधून देखील विसर्ग सुरू आहेत। एकंदरीतच आपण बघितलं तर गोदावरी नदी यासोबतच दारणा नदीतून सोडलेलं पाणी हे नांदूर-मध्येश्वर बंधाऱ्याला जाऊन पोहोचतं आणि तिथून पुढे मराठवाड्याकडे खरं तर जायकवाडीकडे हे पाणी झेपवत असतं। यामुळे एकंदरीतच गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे, या पावसाचा परिणाम जो आहे, त्या पावसाचा फायदा जो आहे तो मराठवाड्याला देखील होणार आहे। पावसाची संततधारी सुरू आहे। पुढील 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नाशिकमध्ये राहणार असल्यामुळे या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासन करत आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।